फारच छान, खूप सुंदर, एकदम आवडतं युगुल गीत आहे हे सगळ्यांचंच आणि खूप छान गायलं गेलं आहे. धन्यवाद दोघांनाही. पुढील गीताकडे आपण वळणार आहोत. हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशील का. हे भावगीतही खूप सुंदर आहे आणि या भावगीताला गीतरचना दिली आहे पी सावळाराम यांनी. संगीत दिलं आहे वसंतजी प्रभू. गायिका आहे अर्थातच लता दीदी. सादर करीत आहेत आमच्या सिनियर सिटीजन गायिका डॉक्टर अंजली. फारच सुंदर अंजली मॅडम, खूपच छान. आता पुढील युगलगीताकडे आपण वळणार आहोत. अपराध सिनेमाचं हे गीत आहे. गीतकार आहेत मधुसूदन कालेलकर. संगीत दिलंय एन दत्ता. गायक आहेत महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर. सांग कधी कळणार तुला. वळूया या गीताकडे. सादर करणार आहेत प्रशांत आणि सुजाता. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. रंग कधी दिसणार तुला
करणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी करणार तुला भाव माझ्या मनातला नियसर चंचल पाण्यावरती नियसर चंचल पाण्यावरती लईत एका तरंग उठती नियसर चंचल पाण्यावरती लईत एका तरंग उठती छंद कधी करणार तुला छंद कधी करणार तुला नाचणाऱ्या जगातला सांग कधी करणार तुला भाव माझ्या मनातला रंग कधी दिसणार तुला रंग कधी दिसणार तुला या जणाला मुलाकातला सांग कधी करणार तुला भाव माझ्या मनातला सुंदर प्रशांत सुजाता छानच. 1981 साली गोंधळात गोंधळ म्हणून एक चित्रपट प्रदर्शित झाला. खूप छान चित्रपट होता. या चित्रपटातील एक गीत आता आपल्या समोर सादर करणार आहोत. स्वप्नात साजना येशील का. गीतकार आहेत जगदीश केळुरकर, संगीत दिले आहे विश्वनाथ मोरेजींनी, गायिका आहेत आशा भोसले आणि आता सादर करणार आहेत मानसी. स्वप्नात साजना येशील का चित्रात रंगही भरशील का येशील का स्वप्नात साजना
आता जी गायिका गायला येणार आहे ती खूपच छान आणि छोटीशी गुडी मुलगी आहे. क्लासिकल शिकते आहे. तिच्याकडून आता आपण ऐकणार आहोत सांदणे शिंपीत दाशी. या भावगीताचे गीतकार आहेत राजा बडेजी. संगीत दिले आहे हृदयनाथजी मंगेशकर यांनी आणि गायिका आहेत आशा भोसले. आमच्या या छोट्याशा सगळ्यात लहान गायिकेचं नाव आहे स्वरदा. तिच्या नावातही स्वर आहे. पाहूया तर आपली छोटीशी गायिका काय गाते. मंगेश पाडगावकरजी म्हटलं की त्यांचं एक प्रसिद्ध भावगीत डोळ्यासमोर येतं आणि कानावर स्वर पडतात. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. अर्थात आयुष्य कसंही असो देवाने आपल्याला ते दिलं आहे तर नक्कीच आपण आपल्या आयुष्यावर प्रेम करावे आणि असंच आपलं आयुष्य आनंदाने सुखाने जगत राहावे. अशीच प्रत्येक दिवाळी आपली आनंदाने आपल्या आयुष्यात यावी आणि आपल्या आयुष्यात आनंद भरून रोषणाई भरून जावी. तर आता हे गीत
आपल्या समोर सादर करतील प्रदीपजी. या गीताचं गीतरचना दिली आहे मंगेशजींनी, संगीत दिलं आहे यशवंत देवजींनी आणि गायक आहेत अरुण दाते. अरुण दाते म्हटलं की एक भावनिक आणि खूप नाजूक असा आवाज, आणि त्यांचा आवाज म्हटलं की अशी छान छान भावगीतं जसं शुक्रतारा, अशी गाणी, बरीच गाणी त्यांची डोळ्यासमोर येतात. पाहूया पुढील गाणं. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुले लाजली बघून कुणाचे. फुले लाजली बघून कुणाचे. हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर रंगांचा उघडूया पंखा सांज कुणी केली. रंगांचा उघडूया पंखा सांज कुणी केली. काळोखाच्या दारावरती काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेळी. सहा ऋतूंचे सहा सोहळे. सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. धन्यवाद. दीपावली म्हटलं की दिवे आलेच, पणत्या आल्या, संपूर्ण वातावरण रोषणाईमय होऊन जातं. दारात सडा रांगोळी होते आणि
घरोघरी छान छान पदार्थांचे सुगंध येत असतात. त्याच्याशिवाय दिवाळीचा भावही येत नाही, दिवाळीचं फील येत नाही. आता अशा या दिवाळीच्या प्रसंगी आम्ही दिवाळी पहाट हा जो कार्यक्रम सादर करीत आहोत, या दिवाळी दिवे ज्योत हे आलं तर खूपच छान. मग या कार्यक्रमाला 4 चांदच लागतात. तर आता आपण पुढचं गीत घेणार आहोत. दिव्या दिव्यांची ज्योत सादर करीत आहे आमची पुढची गायिका स्मिता उर्फ नम्रता. गीतकार आहेत रवींद्र भट, संगीत दिला आहे सुधीर फडके यांनी, गायिका आशा भोसलेची. चित्रपट आहे 1963 साली प्रदर्शित झालेला ते माझे घर. पाहूया चला. या चित्रपटाचे नाव भालू याच्यासाठी आहे कारण या चित्रपटात ज्या कुत्र्याने काम केलं आहे त्याचं नाव भालू आहे. खूप छान काम आहे कुत्र्याचं. हा चित्रपट मिस्टर प्रकाश भेंडे आणि उमा भेंडे. उमा भेंडे ही आपली फार जुनी नायिका आहे जी नंतर हिंदी सिनेमामध्ये पण काम करत होती. या दोघांनी मिळून हा चित्रपट प्रदर्शित केला होता. या चित्रपटातील गीत घेऊन आम्ही आता येत आहोत. गंध फुलांचा गेला सांगून. या गीताचे गीतकार आहेत पी सावळाराम. संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी. गायक आहेत आशा भोसले आणि सुरेश वाडकर. चला तर वळूया गीताकडे. याचे गायक आहेत श्याम आणि अमृता कांबळे. गंध फुलांचा गेला सांगून.
आपुल्या नजरा सहज एकदा जाता जाता मिळूनी हसल्या आपुल्या नजरा विरह संपदा मिलनाची अमृत गोडी साथीत असता प्रेमात अखंड बुडालेल्या नायिकेला असं वाटतं आहे की तिला आकाशच जणू ठेंगणं झालं आहे. इतक्याशा मेहंदीच्या पानावर सुद्धा तिचं मन जुळतं आहे. खूप छान शब्दरचना केलेली आहे गीतकार सुरेश भटांनी आणि याला संगीतही दिलंय अशा व्यक्तीने त्या गाण्याचं एकदम सोनं झालं आहे. पंडित हृदयनाथजी मंगेशकर. स्वर दिला आहे लताजींनी, मग तर काही बोलायलाच नको. जाईच्या पाकळ्या दवसून सुलते ग. चला सादर करीत आहे सुजाता. ऐकूया यांचं हे पुढचं. मेंदीच्या पानावर झुलते ग. मेंदीच्या पानावर झुलते ग.
1969 साली प्रदर्शित झालेला अपराध हा चित्रपट फारच गाजला होता त्यावेळी. आणि आमच्या पिढीने त्यावेळी अनुभवलेला एक उमदा कलाकार, देखणा कलाकार, तो म्हणजे रमेश देवजी. खूप छान भूमिका असायची त्यांची प्रत्येक चित्रपटामध्ये. नंतर काही चित्रपटात ते खलनायकाचे काम करायला लागले आणि थोडंसं मनखट्टू झालं. पण त्यांनी जी हिरो म्हणून जी काही कामं केले ज्या सिनेमांमधून, ती त्यांची गाणी खरंच खूप छान आणि गाजलेली आहेत. आजही ती गाणी ऐकली की त्यांची खूप प्रकर्षाने आठवण येते. अर्थात आता त्यांचं खूप वय झालं आहे, पण ते आजही सगळ्या आमच्या पिढीच्या मनामध्ये अजूनही तरुण आहे. चला त्यांचं गाणं आपण ऐकूया, सूर तेच छेडिता. आता या गाण्याचे सूर छेडले आहेत आमच्या प्रशांतजींनी. या गाण्याचे गीतकार आहेत मधुसूदन कालेलकर आणि संगीत दिलं आहे एन दत्ताजींनी. गायक आहेत महेंद्र कपूर. चला तर प्रशांतजींचे सूर ऐकूया, कसे छेडले आहेत त्यांनी. रात्र ही खरं तर खूप शांत आणि कोणालाही त्या
कसला प्रकाशाचा त्रास नाही, अंधाराचाही त्रास नाही, अशी ही रात्र. परंतु माणसाच्या मनामध्ये रात्रीबद्दल, रात्र या शब्दाबद्दल भीती निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळे रात्र म्हटली की मनुष्य घाबरतोच. त्यात अगदी अमावास्या असेल, आकाशात चंद्र नसेल तर मात्र अजूनच भीती वाटते. परंतु असं नाही आहे. हे सगळे गैरसमज आहेत. खरं तर अमावास्या म्हटली की अमावास्येला खूप छान, खूप चांगले चांगले दिवस आहेत. जसं की आता दिवाळीमध्ये येणारी लक्ष्मीपूजन ही सुद्धा अमावास्येलाच येते. श्रावणातली अमावास्या आहे. कितीतरी अमावास्येचे दिवस आहेत जिथे आपण पूजा घालू शकतो. परंतु रात्र म्हटली आणि अमावास्या म्हटलं की भीती निर्माण करणारेही आपल्या आजूबाजूला पसरलेले असतात. याच गोष्टीवरून हा जो चित्रपट आहे, हा खेळ सावल्यांचा, ह्या फक्त सावल्या आहेत, आभास आहेत. आणि ही सगळी फक्त मनाची भीती आहे. ती जर गेली तर रात्र खूप सुंदर आहे. आकाशात चांदण्या आहेत, चंद्र आहे, निरभ्र आकाश आहे. एकटक त्याच्याकडे बघत राहिल्यास खूप न सुचणाऱ्यालाही काव्य सुचेल. तर असा हा मराठी चित्रपट 1976 साली प्रदर्शित झालेला. या चित्रपटात आशा काळे आणि काशीनाथ घाणेकर यांनी नायक नायिका म्हणून भूमिका बजावल्या आहेत. खूप प्रसिद्ध झाला चित्रपट, गाजला त्यावेळी. गाणीही खूप सुंदर होती. आता त्यातलंच एक गाणं घेऊन येत आहे शशिकांतजी. या गाण्याचे गीत रचले आहेत सुधीर मोघेजींनी, संगीत दिलं आहे पंडित मृदनायकजींनी आणि गायक आहेत महेंद्र कपूर. चला शशिकांतजींचं हे पुढचं संगीत गीत ऐकूया. रात्रीस खेळ चाले दूर चांदण्याचा, रात्रीस खेळ चाले या दूर चांदण्याचा, संपेल ना कधी हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. रात्रीस खेळ चाले या दूर चांदण्याचा, संपेल ना कधी हा खेळ सावल्यांचा, खेळ सावल्यांचा. रात्रीस खेळ चाले या दूर चांदण्याचा, संपेल ना कधी हा खेळ सावल्यांचा, खेळ सावल्यांचा. आभास सावळी हा हसतो खरा प्रकाश, आभास सावळी
हा खेळ सावळ्याचा, खेळ सावळ्याचा. रात्रीस खेळ चाले या गोड चांदण्याचा, संपेल रांगडी हा खेळ सावळ्याचा, हा खेळ सावळ्याचा. धन्यवाद. धन्यवाद शशिकांतजी. छान. आपला प्रियकर सोबत असला आणि त्याची साथही असेल तर प्रेयसीला नेहमीच आकाश ठेवणे वाटते. ती प्रेमात इतकी अखंड बुडते की तिला वाटतं तिच्यासोबत वाराही गातो आहे आणि वेली फुलेही डुलत आहेत आणि संपूर्ण निसर्गच तिच्या समोर जणू बागडतो आहे. असंच हे गीत 1980 साली प्रदर्शित झालेल्या संसार या चित्रपटातलं वारा गाई गाणे. नायिका आहे उषा नाईक. या गाण्याला गीतरचना दिली आहे, गीतकार आहेत जगदीश केळुसकरजी. संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकरजी आणि गायिका आहेत लता देवी. चला तर पुढच्या गाण्याचा आस्वाद घेऊया. वारा गाई गाणे. हा
आत्ताच्या गाण्यात पाहिलं आहे. प्रेयसी जशी प्रेमात आखंड बुडाली आहे आणि तिला जणू वाटत आहे, भास होतो आहे की सारा निसर्गच तिच्या समोर, तिच्या सभोवती तिच्याशी बोलतो आहे, गाणं गातो आहे. तसाच प्रियकर देखील असाच प्रेयसीला आतुरतेने बोलवत आहे. परंतु त्याच्या काही अटी आहेत की जराशी लाजत मुरडत ये आणि माझ्या प्रीतीत ये, मनाच्या धुंदीत ये, लहरीत ये, सखे ग साजणी ये. हे थोडस रिदमिक सॉन्ग आपल्याकडे सादर करणार आहेत प्रदीपजी. या गाण्याला संगीत दिलं आहे शांता शेळकेबाईंनी आणि गीत रचना शांता शेळकेबाईंची. संगीत दिलं आहे देवदत्त साबळे आणि गायला आहे जयवंत कुलकर्णी. त्यांच्या भारदस्त आवाजात हे गाणं खरोखरच अजरामर झालं आहे. चला तर बोलूया पुढच्या गाण्याकडे. साजणी येना जराशी सोडून जनरीत येना, सनेक साजणी येना मनाच्या धुंदीत लहरीत येना, सनेक साजणी येना. चांदण रूपाचं आलंय भरा, मुकडात जाग अतिसा जरा, माझ्या शिवानी ये तू जरा, चारा घालीन तुझ पाखरा. माझे डोळे शिरले ग तुझी वाट पाहुनी ग, ये 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 गुलाबी गालात हसत येना, सनेक साजणी येना जराशी लाजत मुरकत येना, सनेक साजणी येना. कुठवर फिरमी धरू, काळीच करते बघ हुरहुरू, सजणे नको ग माग फिरू, माझ्या सुरात सूर्य भरू. माझे डोळे शिरले ग तुझी वाट पाहुनी ग, ये 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 बसंती वाऱ्यात दोऱ्यात येना, सनेक साजणी येना सुखाची उधळी बरसात येना, सखेक साजणी येना मनाच्या धुंदीत लहरीत येना, सखेक साजणी येना, सखेक साजणी येना, सखेक साजणी येना. धन्यवाद. खूपच छान प्रदीपजी. हे गाणं लागलं आणि एखाद्याचे पाय थिरकले नाहीत जमिनीवर असं होणार नाही. आम्ही खूप मनापासून आस्वाद घेतला या गाण्याचा.
खूप छान. आमचे म्युझिशियन्सही खूप छान साथ देत आहेत प्रत्येक गाण्याला. मी ओळख करून देते. कीबोर्डवर बसले आहेत संतोष, ऑक्टोपॅडवर आहेत सचिन परत. आमचे तबलजी उत्कृष्ट तबला वादक आहेत, त्यांचं नाव आहे प्रशांत प्रथमेश धुमाळ. असे हे आमचे उत्कृष्ट म्युझिशियन्स आहेत, यांनाही दाद दिली पाहिजे. परक्युशनवरती एक छोटा मुलगा पण आहे आणि परक्युशनही खूप छान वाजवलं जात आहे. तर आता छान झालं हे गाणं. आपण पुढच्या गाण्याकडे वळूया. आधीचं मनाच्या धुंदीत गाणं देखील उडतं गाणं आहे, शांताबाईंनी रचलं आहे. तसंच हेही गाणं पुढचं शांताबाईंचंच आहे. त्याला संगीत दिलं आहे हेमंत भोसले यांनी आणि आशाताईंनी गायलं आहे. आणि हे आशाताईंच्या स्वरामध्ये हे गाणं ऐकायलाही खूप सुंदर वाटतं आणि आपल्यालाही असं वाटतं की हे गाणं गात राहावं. हेच गाणं आता आमच्या पुढील गायिका गायला येत आहेत, सुजाताजी. शारद सुंदर शारद सुंदर चंदेरी राती शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नात झुलतो झुला कन्हैया हवेत घेऊन कवित साजणा झुलव मला साजणा रे मोहना रे ऐकना रे तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सोयरे मी सांडले पाठी तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सोयरे मी सांडले पाठी शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नात झुलतो झुला कन्हैया हवेत घेऊन कवित साजणा झुलव मला मोहन मधुर राग घराला येऊन प्रीती प्रीतीची हिंद नाही कशाला कुणाची भीती झाडामागे चांदवरती आला येणा येणा आतुर जीव हा झाला मी बोलावे पेरवावे गीत गावे शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नात झुलतो झुला कन्हैया हवेत घेऊन कवित साजणा झुलव मला
सागराला जिथे धरणी मिळते त्याला आपण क्षितिज म्हणतो. या क्षितिजा पलीकडेही प्रेयसी वाट पाहते आपल्या प्रियकराची, त्याला बोलवते आहे. तर प्रियकर तिला सांगतोय की येतेस तर मनाच्या धुंदीत आणि लहरीत ये, पण ये. पण प्रेयसी परत तोच प्रश्न त्याला विचारते, मी कशी येऊ? आता प्रेयसी पुन्हा प्रियकराला बोलवून घेते आहे भेटायला. माडांच्या वनात ये किंवा माझ्या मनात ये, पण ये. रुपेरी वाळूत माडांच्या वनात येईना. खूप सुंदर गीत आहे हे. आजच्या या दिवाळी पहाट शोच्या अखेरचं गीत आहे आणि शेवटचं गीत आम्ही आपल्याकडे सादर करीत आहोत. आमच्या कार्यक्रमाला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आणि तुमचे कमेंट्समध्ये कळवा आम्हाला की आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला. मी प्रथमच या मंचावरती निवेदन करीत आहे. तर पुन्हा भेटू आणि आपल्याला असंच आम्ही आमच्या कार्यक्रमाद्वारे मनोरंजन करू, आपलं समाधान करू, आपल्याला गाणी ऐकवू. आमची हीच इच्छा आहे की आम्ही गात राहावे, कारण आम्ही गाण्याचे भुकेले आहोत आणि तुम्ही ऐकत राहावे आणि आमचे कौतुक करावे, हीच इच्छा. आम्ही आमचा कार्यक्रम आता या गाण्याने संपवित आहोत. हे गाणं सादर करीत आहे आमची एक सुंदरशी गायिका दीप्ती. या गाण्याचे बोल आहेत शांताराम नांदगावकरजींचे, संगीत दिलं आहे अनिल अरुण यांनी आणि आशा भोसलेंनी हे गाणं गायलं आहे. चला तर पुढचं गाणं ऐकूया. नमस्कार, धन्यवाद सगळ्यांना. आरोह म्युझिकल ग्रुपच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपणा सर्वांना आनंदाची, सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.